स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खरं तर अनेक वेळा रातोरात अनेक जण स्टार झालेले पाहिले असेल, परंतु विट्यात एक अशी व्यक्ती आहे जी गेल्या अनेक दिवसापासून सोशल माध्यमावरती चर्चेत आहे। आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। सोमा असं त्यांचं नाव आहे। त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे। आता विका तेने लावू पेनेवरी जाणे चुकिया झाला तेने आणि चुकिया झाला तेवरी समर्थ। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। खरं तर अनेक वेळा रातोरात अनेक जण स्टार झालेले पाहिले असेल, परंतु विट्यात एक अशी व्यक्ती आहे जी गेल्या अनेक दिवसापासून सोशल माध्यमावरती चर्चेत आहे। आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। सोमा असं त्यांचं नाव आहे। त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे। सोमा, पहिल्यांदा तुझं नमस्कार। नमस्कार। आता तू खूप चर्चेत आहे, सोशल माध्यमावर तुझी हवा आहे, काय सांगशील? मी इथं वाचमॅन आहे। बिजिनलाच वाचमॅन ठेवला आहे वाचवाने की 9,000 मला पडाला आहे। बापूना 9,000 आहे। मी आहे आधी शाळेला होतो, टाचावला होतो, पुन्हा इथं इक्यात मती मंडळात आधीचं लावू सुरवंती लावतो, पुन्हा परूत लावतो शाळेला, पुन्हा परतातनं ताजला शाळेतनं वय संपलं म्हणून वय संपलं। मी आहे 13वीला लिहिलो, 13वीत होतो, 12वी पास केली म्या, 12वी पास करून माझं वय संपलं। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून तू सोशल माध्यमावरती धुमाकूळ गाठलेला आहेस, अनेकांना तू हसवतोयस, आज देखील हसतोयस खूप। काय सांगशील या हास्याचं? गाव कुठलं तुझं? चालू कारवे। चालू। बर, सोशल माध्यमावर तू हिरो झालायस आज? हो, हिरो झालाय। की माणसं आलती कोल्हापूरची, बर, ती कोल्हापूरची माणसं भेटून तू चित्रपटमध्ये येणार का? बर, होय होय म्हणलं मी येणार। बर, आता म्हणलं आधी ती भाऊनं ही हिरो केला आणि त्यांना बोलवलं। बोलवल्यानंतर इथं आधी ती इथं पुन्हा माहिती घेतली आणि पुन्हा गेली। दररोज रांग लागते तुझ्यापाशी, बघायला लोक येतात, काय म्हणतात? ती लोटल सज्जी एक एक बराय सज्जी बघते की काय सोमा रील भारी बनवते की सज्जी त्याची माणसं बघते मला रील मोबाईलमध्ये कोण काय घेते त्या घेते की सज्ज घेते बडून ती आता होते म्हणून ती आता चलते की। रील स्टार बनलायच म्हण की आज? होय, रील स्टार बनलंय की, बनलंय आता झाले। कशी असते ऍक्शन तुझी? ऍक्टिंग लय भारी असत्या। डायलॉग सांगशील का? होय, सांग की, मार डायलॉग आता। बोल, काय सांगा त्याला, काय सांगशील एक डायलॉग? जळल्यात मध्ये सांगतो काय तर बोल, कसं असतंय? लय भारी असते, लय भारी। मग आता घड्याळ एखादी खरेदी करायला आल्यावर कशी करतो जाहिरात? घ्यायला ती 1 नंबर चलतो। सांग की। मला जातवाटी झाल्या जातवाटी मला
जातवाची झाल्याला जातवा हां रेलमध्ये की हातात झाल्याला जातलं बर ती आता केलं बर किती किंमत आहे ती सांगितलं आम्ही सल्लं केलं गॅरेंटी आहे का हाय म्हणलं सल्लं केलं हां आता केलं बर आणि आता झालं बर विट्यात एक चतुर्बावडा होता माहित आहे का तुला माहीत आहे की सत्तूरबाईला माहीत आहे की बर त्याच्यासारखा फेमस झालाय तू होय झालं की ते म्हणते होय त्यानं लगीन केलंय तू कधी करतोयस अजून पुढली मिळणार झाल्या काय सांगतो एवढे बघायचे त्यातली बघायची एखादी 2 वेळा बघायला गेलो पळगावला हां ती काय गेनात झाली की एक दिवस गेलो वाव्याला बर एका माणसानं फटवलंय पुजली मिळाना म्हणून बरं. पुन्हा इतर बरे पुन्हा बिवरातासाठी गेली तिथं पिन काय मिळाना पुजली बर मग पुन्हा मिळालं नाही तर पुन्हा दुसरी भरायची बनणार प्रेक्षकांनी सांग की एकदा कसली पोरगी पाहिजे आपल्याला पुजली भारी पाहिजे 1 नंबर ती कशी दिसायला पाहिजे 1 नंबर गिटाय जोडी पान पाहिजे बर आता दार पाहिजे शेती आहे का ठेकी आहे की ठेकी 2-3 एकर बल आहे आमची ऊस बरं आहे काय कोण कोण असतंय घरी बापू असते की मम्मी आत्या बर मी असते बर आम्ही किरत बर मग बायको कशी पाहिजे म्हटलास बायको जोडी पान हां तांदळी गिटाय पान बर सल्ल्यात गिटाय पाहिजे बर खरं तर तुम्ही बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून विटा शहरात सोशल माध्यमावरती जो धुमाकूळ घालतो तो हा सोमा आहे आणि त्याला घडवण्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते आज आपल्यासोबत आहेत. अशोकराव साळुंके आहेत. त्यांच्या या ठिकाणी दुकानात त्यांनी त्याला फेमस केलेलं आहे. काय नेमकं याच्याबद्दल सांगाल? खरं तर एक सोमाचा निरागस चेहरा आणि एक भोळा भाबडा स्वभाव हा बघून मला वाटलं की हा चेहरा लोकांच्या समोर जर गेला तर लोकांना तो बघायला आवडेल. आणि सोमाच्या डोक्यामध्ये असे काही विचार नसतात की बोलून आपण काहीतरी बोलायचं किंवा एखादा विचार करून आपण बोलायचं. ज्यावेळेला माणूस सहजगतीने बोलतो ते लोकांना खूप आवडतं. आज सोमाला मी घडवलं असं म्हणता येणार नाही. एखादी रील टाकल्यानंतर जी लोक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि ज्या अनुषंगानं त्याच्या कमेंट्स येतात, म्हणजे काय काय कमेंट्स तर वाचल्यानंतर खूप बरं वाटतं की सोमा निरागस आहे, सोमाच्या विचार खूप चांगले आहेत. मग आम्ही 1-2-3 रील्स केल्या होत्या. त्यामध्ये पावसाची रील होती, त्यावेळी तो म्हणाला होता की पक्ष्यांचं काय होईल, प्राण्यांचं काय होईल. म्हणजे त्याच्या मनामध्ये एक सद्भावना असते, ती लोकांना खूप भावते आणि लोकांना आवडत असेल तर मी सोमाची रील करायला तयार आहे. खरं तर दररोज तुम्ही या ठिकाणी रील करता, लोक उत्सुकता असतात आज सोमाची रील काय येईल, ते तो काय या ठिकाणी मांडेल अशी अपेक्षा असते. ती गोष्ट खरी आहे. मला पण लोक आता बरेचसेच भेटतात रोडवरती. आता मला वाटलं होतं की दिसतोय सोमा, पण एक 10% तरी लोकांना माहीत झाली की रील कोण बनवते. तर लोक विचारत आहेत उद्या भाऊ काय रील येणार आहे, आम्ही तिची उत्सुकतेने वाट बघतो. तर मनाला खूप आनंद होतो की चला आपण काय तर करतो आहे आणि त्याचा प्रतिसाद खूप चांगला येतो आहे. आणि सोमा पण रिॲक्ट खूप चांगला करतो. रोज एक जे रोजचे विषय असतात ते विषय घेऊनच आम्ही रील बनवतो, ज्यातून संदेश पण चांगला जाईल. अगदी 10वीच्या मुलांच्या परीक्षेच्या वेळेला मी एक रील बनवली होती. तर सोमाने 10वीच्या मुलांना शुभेच्छा द्या, मोठे व्हा, चांगले व्हा. तर हे ज्या वेळेला लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोचतं त्यावेळेला तो आपलेपणा जाणवतो. तो रील जवळजवळ 30 ते 32 हजार लोकांनी लाईक केली होती. तर गट्स आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी की 10 ते 15 दिवसातून मला कॉल येतात की सोमा कोण आहे. अगदी केरळमधून दुकानदार विचारत आहेत, मी नाव घेतो त्यांचं, खंबाळचेच आहेत सुर्वे म्हणून. ते म्हणालेत की मी दुकानाकडून आलो की सोमाला नक्की भेटायला येणार आहे. तर ती एक स्क्रीनची गंमत आहे, ती मला यातून पाहायला मिळते की लोक जेव्हा स्क्रीनवरती येतात तर लोकांची बघण्याचा दृष्टिकोन आणि आपुलकी वाढते. सोमा त्या पद्धतीनं काम पण तसं चांगलं करतो आहे. त्याबद्दल सोमाचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की चेहरा कसाही असो, एखादी व्यक्ती कसं फेमस होईल हे सांगता येत नाही, परंतु सोमासारखा व्यक्ती आज सोशल माध्यमात धुमाकूळ घालत आहेत. केवळ त्याचा निरागस चेहरा आणि बोलणं हे लोकांनी या ठिकाणी डोक्यावर घेतलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.